फ्लुइड इन मोशन म्हणजे स्टडी ऑफ फ्लुइड म्हणजेच लिक्विड आणि गॅसची स्टडी, पण कधी, जेव्हा ते मोशनमध्ये असेल. त्यालाच काय म्हणतात, तर यालाच म्हणतात हायड्रोडायनामिक. ठीक आहे. हायड्रोडायनामिक्स म्हणजे स्टडी ऑफ मोशन, स्टडी ऑफ फ्लुइड इन मोशन. आणि याच्यामध्ये मग आता फ्लुइड मोशन करताय तर कशा प्रकारे ते मोशन करताय म्हणजे काय, ते फ्लो होत आहे. फ्लो होते तर ते कसं होते, तर दोन टाईपचे फ्लो बघितले आपण. एक होतं स्ट्रीमलाईन आणि दुसरं होतं टर्ब्युलंट. आता स्ट्रीमलाईन आणि टर्ब्युलंटमध्ये काय डिफरन्स आहे हा आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलाच आहे. तर एकदा परत 2 मिनटात तुम्हाला रिवाईज करून दाखवते. स्ट्रीमलाईन म्हणजे नेमका कसा फ्लो, तर हा एक स्टेडी फ्लो राहतो. स्टेडी म्हणजे एकदम शांत फ्लो, असा फ्लो की ज्यामध्ये मॉलिक्युल्सची डायरेक्शन ही कॉन्स्टंट राहते. एका फिक्स डायरेक्शनमध्ये लिक्विड फ्लो होते आणि सगळ्या मॉलिक्युलची स्पीड जी आहे ती सेम राहते. फॉर एक्झाम्पल पाईपमधनं किंवा कॅनलमधनं जे पाणी फ्लो होत असते ते जे फ्लो असतो त्या फ्लोला स्ट्रीमलाईन फ्लो असं म्हणतात. याच्या उलटं टर्ब्युलंट म्हणजे काय, तर टर्ब्युलंट म्हणजे असा की ते जे फ्लुइडचे मॉलिक्युल्स आहेत त्यांची रँडम डायरेक्शन राहणार. म्हणजे एक मॉलिक्युल तिकडे चालला आहे म्हणजे दुसऱ्याने त्याला फॉलो केलंच पाहिजे असं त्यांच्यावर कंपल्शन राहत नाही. ज्याला जिकडे वाटलं तिकडे ते फ्लो होते. म्हणजे रँडम डायरेक्शन, त्याला फिक्स डायरेक्शन असते आणि त्यानंतर स्पीड जी आहे ती पण सगळ्यांची कॉन्स्टंट असते. स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये सगळ्या ज्या ट्यूब ऑफ फ्लो असतात सगळ्यांची डायरेक्शन कॉन्स्टंट असते, फिक्स डायरेक्शन असते. वरच्या लेअरची जी डायरेक्शन तीच खालच्या लेअरची डायरेक्शन राहते. पण टर्ब्युलंटमध्ये डायरेक्शन फिक्स राहत नाही. कोणी फॉरवर्डमध्ये जाते, कोणी रिव्हर्समध्ये यायचा प्रयत्न करते, कोणी इडीज तयार होऊन जातात, सर्क्युलर मोशन करते. मॉलिक्युल जे आहेत ते रँडम मोशनमध्ये फ्लो होतात आणि सगळ्यांची स्पीड पण डिफरंट राहते. आणि असा जो फ्लो असतो हा टर्ब्युलंट फ्लो असतो. याची स्पीड जर स्ट्रीमलाईनपेक्षा काय असते, जास्त असते. खूप जास्त स्पीड वाढली, एका फिक्स वेलॉसिटीपेक्षा जास्त वेलॉसिटी वाढली लिक्विडची, तर तो स्ट्रीमलाईनचा काय होऊन जाते, टर्ब्युलंट. सो ज्या वेलॉसिटीनंतर स्ट्रीमलाईन फ्लो हा टर्ब्युलंटमध्ये कन्वर्ट होते त्या वेलॉसिटीला काय म्हणतात, तर ती आहे आपली क्रिटिकल वेलॉसिटी. हे पण झालं आहे आपलं. क्रिटिकल वेलॉसिटी म्हणजे वेलॉसिटी ऑफ फ्लुइड आफ्टर विच स्ट्रीमलाईन फ्लो बिकम टर्ब्युलंट. अशी एक वेलॉसिटी की ज्या वेलॉसिटीनंतर स्ट्रीमलाईन फ्लो हा टर्ब्युलंटमध्ये कन्वर्ट होते. जर क्रिटिकलपेक्षा कमी स्पीड असेल तर समजून जायचं तो फ्लो जो आहे तो काय आहे, स्ट्रीमलाईन. आणि वेलॉसिटी ग्रेटर दॅन क्रिटिकल असेल म्हणजे एका फिक्स व्हॅल्यूपेक्षा स्पीड जर वाढली असेल तर समजून जायचं तो फ्लो स्ट्रीमलाईनचा काय झाला आहे, टर्ब्युलंट. अशी जी वेलॉसिटी आहे त्या वेलॉसिटीला म्हणतात क्रिटिकल वेलॉसिटी. आणि क्रिटिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला पण आपण बघितला आहे काल. तो असतो क्रिटिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे रीटा इंटू रेनॉल्ड नंबर. VC इज इक्वल टू रेनॉल्ड नंबर इंटू कोफिशियंट ऑफ विस्कॉसिटी डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ द लिक्विड इंटू डायमीटर ऑफ द कॅनल किंवा पाईप. ठीक आहे. या फॉर्म्युलावरनं कुठल्याही लिक्विडची आपण क्रिटिकल वेलॉसिटी काढू शकतो. आणि नीटा काय आहे ते तिचं कोफिशियंट ऑफ विस्कॉसिटी तो आपल्याला आजच्या टॉपिकमध्ये बघायचं आहे. ॲक्च्युअलमध्ये काय आहे तर लिक्विडची डेन्सिटी आहे आणि ज्या पाईपमधलं लिक्विड फ्लो होतं आहे त्याची डायमीटर. आणि याच्यावरनंच मग रेनॉल्ड नंबर तर फॉर्म्युला तयार होते. रेनॉल्ड नंबर इज इक्वल टू VC इंटू डेन्सिटी इंटू डायमीटर डिवायडेड बाय कोफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. सो रेनॉल्ड नंबर हा एक प्युअर नंबर आहे. तो 1000पेक्षा कमी असेल तर फ्लो स्ट्रीमलाईन आणि तो 2000पेक्षा जास्त असेल तर फ्लो काय होऊन जाते, टर्ब्युलंट. आणि मध्ये जर असेल 1200, 1500, 1700 तर फ्लो अशा कंडिशनमध्ये असतो की तो कधीही स्ट्रीमलाईन होऊ शकतो, म्हणजे तो अनस्टेडी कंडिशनमध्ये असतो. हे सगळं आपलं झालेलं आहे. रेनॉल्ड नंबरचं जर तुम्हाला युनिट अँड डायमेन्शन विचारलं सो इट इज युनिटलेस डायमेन्शन क्वांटिटी, कारण तो एक प्युअर नंबर आहे. ओके. सो आता बघूया आपण व्हॉट इज कोफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आणि ओके. नाव लेट सी व्हॉट इज विस्कॉसिटी. सो विस्कॉसिटी काय आहे तर विस्कॉसिटी ही फ्लुइडची प्रॉपर्टी आहे. काय प्रॉपर्टी आहे फ्लुइडची, तर विस्कॉसिटी म्हणजे काय, तर जसं सॉलिडमध्ये फ्रिक्शन राहते, सॉलिडमध्ये जेव्हा एखादा ऑब्जेक्ट मोशन करतो तर त्याच्या मोशनला जो अपोज करते, जसं आपण बॉल जमिनीवर टाकला, बॉलला सोडून दिलं म्हणजे मोशनमध्ये आणला तर तो बॉल काही डिस्टन्सपर्यंत जाते आणि आपोआप थांबते. म्हणजे जमीन काय करते, त्या बॉलच्या मोशनला अपोज, किंवा एअर जी आहे एअर पण त्याच्या मोशनला काय करते, अपोज. तर एअर आणि बॉलमध्ये काय होते, फ्रिक्शन, किंवा सरफेस आणि बॉलमध्ये काय होते, फ्रिक्शन. ते सॉलिडमध्ये फ्रिक्शन असते, पण लिक्विडमध्ये काय असते, लिक्विडच्या मोशनला जे अपोज करते ती प्रॉपर्टी म्हणजे विस्कॉसिटी. आणि ज्या फोर्सनी
ते लेअर लिक्विड जे आहे ते स्टॉप केल्या जाते, तो फोर्स म्हणजे विस्कस फोर्स. आणि याचं एक्झाम्पल म्हणजे समजा एक ग्लास आहे आणि त्या ग्लासमध्ये आपल्याकडे काय आहे, वॉटर, हनी, सायरप आणि सपोज मिल्क. 4 ग्लास आहे आपल्याकडे. एका ग्लासमध्ये पाणी आहे, एका ग्लासमध्ये दूध आहे, एका ग्लासमध्ये सायरप आहे, एखादी औषधी आहे आणि एखाद्या ग्लासमध्ये काय आहे, हनी म्हणजे मध आहे. चारीचे चारही ग्लास आपण असे सांडून दिले खाली सरफेसवर. चारही ग्लास सांडल्यानंतर कोण खूप दूरपर्यंत फ्लो होते आणि कोण लगेच थांबून जाते. सो सगळ्यात पहिले तुमच्या लक्षात येईल की हनी जे आहे काय म्हणतो आपण त्याला, सहज जे आहे ते लगेच थांबते. त्यानंतर थोड्या अंतरापर्यंत जे सायरप आहे, औषधी आहे, ती थोडी दूरपर्यंत फ्लो होईल आणि दूध त्याच्याहीपेक्षा जास्त दूर आणि पाणी सगळ्यात जास्त दूर. जिकडे उतार मिळेल तिकडे पाणी असं फ्लो होत राहणार आणि एका वेळानंतर पाणी पण थांबून जाईल. सगळे लिक्विड काही डिस्टन्स झाल्यानंतर थांबतात. म्हणजे मोशनला, त्यांच्या मोशनला कोणी काहीतरी काय केलेलं आहे, अपोज. तर हे जे अपोजिशन आहे, हा जो फोर्स आहे याला म्हणतात व्हिस्कस फोर्स. आणि कोणी लवकर थांबलं, कोणी उशिरा थांबलं, हे कशामुळे, तर त्यांच्या वेगवेगळ्या व्हिस्कॉसिटीमुळे. प्रत्येक लिक्विडची आपली आपली व्हिस्कॉसिटी असते, म्हणजे प्रत्येक लिक्विडचा वेगवेगळा फोर्स असतो. कोणता फोर्स, जो लिक्विडवरच अप्लाय करतो. म्हणजे त्या लिक्विडच्या ज्या लेयर्स आहे, म्हणजे हनी सांडल्यानंतर हनीच्या लेयर्स राहतील, वॉटरच्या लेयर्स राहतील आणि मिल्कच्या लेयर्स, सायरपच्या लेयर्स राहतील. त्या लेयर्स काय करतात, एकमेकांच्या मोशनला स्टॉप करायचा प्रयत्न करतात. लिक्विड सांडल्याबरोबर, पाणी सांडल्याबरोबर, पाण्याच्या ज्या ग्लासमध्ये पाणी सांडल्यानंतर जेवढ्या लेयर्स असतील त्या सगळ्याच लेयर मोशनमध्ये असतात. पण मोशन करताना त्या एकमेकांना काय करतात, एकमेकांच्या वर त्या घासल्या जातात. म्हणजे त्यांच्यामध्ये काय होते, घर्षण होते. म्हणजे काय होते, फ्रिक्शन. तर हे जे लेयर्सचं फ्रिक्शन आहे, लिक्विडसोबतचं जे फ्रिक्शन आहे, याला व्हिस्कॉस फोर्स म्हणतात किंवा ही जी प्रॉपर्टी याला व्हिस्कॉसिटी म्हणतात. तर व्हिस्कॉसिटी म्हणजे काय, तर इट इज द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन फ्लुइड इटसेल्फ. फ्लुइडमधला फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे त्यांच्या मोशनला अपोज करणारा फोर्स, व्हिस्कस फोर्स. आणि जी प्रॉपर्टी याला म्हणतो आपण व्हिस्कॉसिटी. सो डेफिनेशन पहा, द फ्रिक्शन विदिन द फ्लुइड इटसेल्फ. फ्लुइडमधलं फ्रिक्शन म्हणजे व्हिस्कॉसिटी. सिम्पली इट इज द फ्लुइड फ्रिक्शन इटसेल्फ. आणखी काय, द फ्लुइड अँड इट्स सराउंडिंग. हा फोर्स लेयर्समध्ये पण अप्लाय होतो आणि लेयर आणि सराउंडिंगमध्ये पण. जसं पाणी खूप दूर गेल्यानंतर पाणी पण थांबलं आहे, म्हणजे पाण्याचं आणि सरफेसमध्ये पण काय झालेली आहे, फ्रिक्शन. सो फ्लुइडच्या लेयर्समधलं आणि फ्लुइड आणि सराउंडिंगमधलं जे फ्रिक्शन आहे, त्या फ्लुइड फ्रिक्शनला काय म्हणतात, व्हिस्कस फोर्स. आणि ही जी प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टी ऑफ फ्लुइडची जी प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीला म्हणतात व्हिस्कॉसिटी. सो फ्रिक्शन विदिन द लेयर्स इटसेल्फ अँड बिटवीन फ्लुइड अँड सराउंडिंग इज कॉल्ड व्हिस्कस फोर्स अँड दिस प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड इज कॉल्ड ॲज व्हिस्कॉसिटी. व्हिस्कॉसिटी समजली असेल कोणाची सगळ्यात जास्त आहे, तर हनीची सगळ्यात जास्त आहे. हे जे 4 एक्झाम्पल दिले आहेत, हनी, सायरप, मिल्क आणि वॉटरपैकी हनी पटकन थांबलं, वॉटर सगळ्यात लेट थांबलं. वॉटर दूरपर्यंत फ्लो झालं म्हणजे वॉटरची व्हिस्कॉसिटी कमी आहे. हनी लगेच थांबलं म्हणजे हनीची व्हिस्कॉसिटी जास्त आहे, कारण की हनीच्या लेयर्सने एकमेकांना जास्त फोर्स अप्लाय केला. सो व्हिस्कस फोर्स हनीमध्ये जास्त आहे. सो त्याच्यावरनं मग हे एक्झाम्पल आहे, वेन वी पोअर द वॉटर अँड हनी देन वॉटर फ्लोज क्विकली. पाणी पटकन फ्लो होते, हनी जे आहे ते स्लोली फ्लो होते. हा जो डिफरन्स आहे हा कशामुळे, तर फ्लुइड फ्रिक्शनमुळे, ज्याला काय म्हणतो आपण व्हिस्कॉसिटी ऑफ द फ्लुइड. आणि म्हणून असं म्हणतात की वॉटर लेस व्हिस्कस आहे आणि हनी जास्त व्हिस्कस आहे. आणि मग हे जे लिक्विड फ्लो झालेत ना, याच्यावरनं मग याचे 2 फ्लोचे टाईप्स आहेत, व्हिस्कस आणि नॉन व्हिस्कस फ्लो. व्हिस्कस फ्लो म्हणजे जे व्हिस्कस लिक्विड आहेत, फॉर एक्झाम्पल हनी मोर व्हिस्कस आणि वॉटर जे आहे ते लेस व्हिस्कस. पण वॉटर व्हिस्कस आहे, कमी जरी आहे तरी आहे, थोडंफार आहे. सो असे जे लिक्विड आहेत ना, जे व्हिस्कस आहेत, त्यांचा जो फ्लो कसा असते, तर त्यांच्या ज्या लेयर्स राहतात त्या सगळ्या लेयर्सची स्पीड वेगवेगळी राहते. म्हणजे जे मिडल लेयर आहे ना, तिची स्पीड सगळ्यात जास्त फास्टेस्ट. आणि जे आउटर मोस्ट लेयर आहे, म्हणजे वरची असो की खालची असो, जे आउटर मोस्ट लेयर आहे तिची स्पीड सगळ्यात स्लो. मग ती स्पीड वाढत जाते आणि सेंटरला ती स्पीड मॅक्झिमम होते, परत ती स्पीड कमी होते आणि आउटर मोस्ट आल्यानंतर ती स्पीड स्लो होते. पण सगळ्या लेयर्सची वेलॉसिटी कशी आहे, वेगवेगळी. वेगवेगळ्या लेयर्सची वेगवेगळी वेलॉसिटी असते. डिफरंट लेयर्स फ्लो विथ डिफरंट वेलॉसिटीज. ठीक आहे, म्हणजे सेंटरची लेयरची स्पीड जास्त आणि आउटर मोस्ट लेयरची स्पीड सगळ्यात स्लो.
फॉर एक्झाम्पल नदीचा जो फ्लो आहे ना, नदीचा जो प्रवाह राहते, नदीमध्ये तुम्ही जर गेले असाल तर तुम्ही काठावर नदीच्या काठाने 2-3 पावलं नदीत जाता, परत वापस येता. जास्त जर आतमध्ये गेलो आपण, सेंटरला जर पोहोचलो नदीच्या, तर आपण वाहून जाऊ शकतो, कारण नदीच्या सेंटरला स्पीड खूप जास्त असते आणि काठाला स्पीड कमी असते. सो काठ म्हणजे काय, तर आउटर मोस्ट लेअर ज्यांची स्पीड कमी राहते, आणि सेंटर जे आहे ना, मधात सेंटरला जर गेलो आपण तर पाण्यासोबत वाहून जाण्याची भीती वाटते, कारण सेंटरला स्पीड जास्त असते. कारण पाणी पण काय आहे, विस्कस आहे, आणि तो जो फ्लो आहे तो फ्लो म्हणजे विस्कस फ्लो. याच्या उलटं जे फ्लुइड आहेत पण ते विस्कस नाही आहेत, म्हणजे त्यांच्या लेयर्स एकमेकांवर कुठलाही अपोजिंग फोर्स अप्लाय करत नाही, मोशनला अपोज करायचा फोर्स अप्लाय करत नाहीत, असं जे फ्लुइड आहे त्याला म्हणतो आपण नॉन विस्कस फ्लुइड, आणि त्याचा जो फ्लो आहे तो नॉन विस्कस फ्लो. म्हणजे त्यांचे जे जेवढे लेयर्स असतील ना, त्या सगळ्या लेयर्सची स्पीड सेम, कारण की त्या एकमेकांना अपोजच करत नाहीत. सगळ्या लेयर्सची स्पीड सेम. डिफरंट लेयर्स हॅव सेम वेलॉसिटी. मग त्या एकमेकांना अडवत नाहीत, म्हणजे त्यांची विस्कॉसिटी काय आहे, 0. नॉन विस्कस फ्लो आहे म्हणजे त्या फ्लुइडची विस्कॉसिटी काय आहे, 0. पण असं कोणतं लिक्विड आहे, तर त्याचं एक्झाम्पल आहे लिक्विड हेलियम. तेही कधी ॲट 2 केल्विन. 2 केल्विनला जर हेलियम आणलं आहे आपण, तर हेलियमचा जो फ्लो आहे तो नॉन विस्कस राहतो, त्याची विस्कॉसिटी 0 राहते, आणि त्या सगळ्या लेयर्सची वेलॉसिटी काय राहते, सेम. तर हे आहे नॉन विस्कस फ्लो आणि विस्कस फ्लो, आणि दिस इज द डेफिनेशन फॉर विस्कॉसिटी अँड इज द एक्झाम्पल ऑफ विस्कॉसिटी. सो विस्कॉसिटी समजलं असेल तुम्हाला, पण हा जो फोर्स आहे विस्कस फोर्स, हा कॅल्क्युलेट कसा करायचा, यासाठी न्यूटननी फॉर्म्युला दिलेला आहे, न्यूटन्स लॉ फॉर विस्कस फोर्स, तो बघूया आपण. आणि स्टोक्स फॉर्म्युला पण आहे विस्कस फोर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी. सो दोन्ही फॉर्म्युले आपण बघूया. सो नेक्स्ट टॉपिक आहे आपला विस्कस फोर्स बाय न्यूटन. न्यूटन्स लॉ फॉर विस्कस फोर्स. असं विस्कस फोर्स काढण्यासाठी न्यूटन्स आणि स्टोक्स असे 2 फॉर्म्युले आहेत. सो सगळ्यात पहिले बघूया आपण अकॉर्डिंग टू न्यूटन विस्कस फोर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी काय फॉर्म्युला आहे. सो अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ फॉर विस्कॉसिटी इज, स्ट्रीमलाईन फ्लोसाठी फॉर्म्युला आहे, विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ द लेयर्स अँड वेलॉसिटी ग्रेडियंट. म्हणजे वेलॉसिटी ग्रेडियंट आणि लेयर्सचा एरिया हा जितका जास्त असेल तितका जास्त विस्कस फोर्स. म्हणजे लेयर्स जे आहेत ना, त्या लेयर्स जेवढ्या ब्रॉड असतील, त्यांचा एरिया जेवढा मोठा असेल तितका जास्त विस्कस फोर्स. आणि दुसरं वेलॉसिटी ग्रेडियंट. वेलॉसिटी ग्रेडियंट जितकं जास्त तितका विस्कस फोर्स जास्त. सो काय आहे वेलॉसिटी ग्रेडियंट, एरिया तर ठीक आहे, लेयर्सचा एरिया, लेयर्स ज्या जेवढ्या जाड लेयर्स असतील समजून जायचं तितका जास्त विस्कस फोर्स स्ट्रॉंग असणार आहे. वेलॉसिटी ग्रेडियंट काय आहे, तर ग्रेडियंट म्हणजे ड्रॅगिंग, कमी होणे, आणि वेलॉसिटी, तर वेलॉसिटी कशानुसार कमी होणार आहे, तर इट इज द रेट ऑफ चेंज इन वेलॉसिटी विथ डिस्टन्स. तुम्हाला माहिती आहे की पाणी सांडलं, ग्लासमधलं पाणी सांडलं आपण, की सांडल्याबरोबर स्पीड जरा जास्त असते पाण्याची, हळूहळू ते स्लो होत राहते, आणि एक टाईम येते की एका डिस्टन्सपर्यंत गेल्यानंतर ते थांबते. तर जसं जसं ते लिक्विड डिस्टन्स ट्रॅव्हल करते तशी तशी त्याची स्पीड कमी कमी होते, आणि एका अंतरावर गेल्यानंतर स्पीड पूर्णपणे 0 होऊन जाते, म्हणजे लिक्विड थांबून जाते. म्हणजे याचा अर्थ काय आहे की जसं जसं डिस्टन्स वाढते स्पीड कमी कमी होते. तर ही जी क्वांटिटी आहे त्यालाच म्हणतात वेलॉसिटी ग्रेडियंट, म्हणजे चेंज इन वेलॉसिटी विथ डिस्टन्स. इथं डेफिनेशन दिलेली आहे वेलॉसिटी ग्रेडियंटची. सो वेलॉसिटी ग्रेडियंट काय आहे, ते आहे dv/dx, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. सो वेलॉसिटी डिवायडेड बाय डिस्टन्स म्हणजे वेलॉसिटी ग्रेडियंट, आणि हा रेशो जितका जास्त असेल समजून जायचं ते लिक्विड तितकं जास्त विस्कस आहे, म्हणजे त्याचा विस्कस फोर्स हा स्ट्रॉंग आहे. विस्कस फोर्स स्ट्रॉंग कशावरनं कॅल्क्युलेट करते, तर लेयर्सचा एरिया आणि हा ड्रॅगिंग फोर्स किंवा वेलॉसिटी ग्रेडियंट. वेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे वेलॉसिटी किती लवकर कमी होते, किती डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर किती ती कमी होते, त्याला म्हणतात वेलॉसिटी ग्रेडियंट. तर वेलॉसिटी डिक्रीज होणे विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स म्हणजे वेलॉसिटी ग्रेडियंट, आणि हे ज्याच्यामध्ये ज्या लिक्विडमध्ये जास्त आहे समजून जायचं ते लिक्विड जास्त विस्कस आहे. म्हणजे हनी जे आहे ते पटकन थांबते, पाणी खूप दूर गेल्यानंतर थांबते. म्हणजे पाण्यामध्ये हा जो ग्रेडियंट आहे वेलॉसिटी ग्रेडियंट ही क्वांटिटी कमी आहे आणि हनीमध्ये जास्त आहे. सो अकॉर्डिंग टू न्यूटन्स फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया, आणि फोर्स इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी ग्रेडियंट. दोघांना डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सो फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया अँड वेलॉसिटी ग्रेडियंट. मग इक्वल करायचं असेल तर एक कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय करावं लागेल. सो तो कॉन्स्टंट म्हणजे काय आहे, नीटा. एफ इज इक्वल टू नीटा इंटू एरिया इंटू dv/dx. व्हॉट इज नीटा, हा एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे जो प्रत्येक लिक्विडचा वेगवेगळा असतो, लिक्विड वाईज तो चेंज होतो, त्याला म्हणतात कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी.
हीच एक क्वांटिटी आहे जी आपल्याला व्हेलॉसिटी ग्रेडियंट, जी क्वांटिटी आपल्याला क्रिटिकल व्हेलॉसिटीमध्ये पण लागली होती. सो त्याला म्हणतात कोफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. आणि हे कोफिशियंट ऑफ विस्कॉसिटी डिफरंट लिक्विडसाठी डिफरंट राहते. तर ॲक्च्युली काय आहे कोफिशियंट ऑफ विस्कॉसिटी? तर कोफिशियंट ऑफ विस्कॉसिटी डेफिनेशन बघा लिहिली आहे. तर कोफिशियंट ऑफ विस्कॉसिटी नीटाने रिप्रेझेंट करतात. आणि कोफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हणजे काय, तर याच फॉर्म्युलावरनं आपण फॉर्म्युला तयार करू शकतो. एरिया फोर्सला डिवाइडला आणि वेलॉसिटी ग्रेडियंट पण फोर्सला डिवाइडला. म्हणजे हे काय असणार आहे, फोर्स डिवायडेड बाय एरिया अँड वेलॉसिटी ग्रेडियंट. तर काय ना डेफिनेशन ऑफ विस्कॉसिटी, इट इज द विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट वेलॉसिटी ग्रेडियंट. विस्कस फोर्स पर युनिट एरिया अँड पर युनिट वेलॉसिटी ग्रेडियंट. म्हणजे फोर्स अपॉन एरिया अँड वेलॉसिटी ग्रेडियंट, एफ अपॉन एरिया इंटू वेलॉसिटी ग्रेडियंट. सो हा झाला विस्कॉसिटीचा म्हणजे कोफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचा फॉर्म्युला, एफ अपॉन ए इंटू डी व्ही बाय डी एक्स. याच्यावरनं आला आहे, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीवरनं आलेला आहे. न्यूटन्स लॉ काय आहे, न्यूटन्स लॉ एफ इज इक्वल टू नीटा इंटू एरिया इंटू डी व्ही बाय डी एक्स. सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन आहे. पण नीटा जर पाहिजे असेल तर एरिया आणि डी व्ही बाय डी एक्स फोर्सला काय येतील, डिवाइडला. सो कोफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचा फॉर्म्युला बनते फोर्स अपॉन एरिया इंटू डी व्ही बाय डी एक्स. सो आता फॉर्म्युला झाला आहे. एक फॉर्म्युला लर्न ठेवला की तुम्ही हा फॉर्म्युला इझिली बनवू शकता. पण युनिट काय असेल कोफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचं? तर बघा, युनिट तयार करायचं असेल तर एफ अपॉन ए इंटू डी व्ही बाय डी एक्स. तर फोर्स आहे तर युनिट राहणार न्यूटन, एरिया आहे तर मीटर स्क्वेअर मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी ग्रेडियंट. तर वेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे वेलॉसिटी अपॉन डिस्टन्स आहे. हां, तर वेलॉसिटीचंच युनिट असते मीटर पर सेकंद आणि त्याला मल्टिप्लायला म्हणजे डिवाइडला आणखी काय आहे डिस्टन्स म्हणजे मीटर, अपॉनमध्ये अपॉनला आहे म्हणून. मग काय होणार, हे मीटर काय होऊन जातात कॅन्सल. म्हणजे न्यूटन अपॉन मीटर स्क्वेअर अपॉन सेकंद. तर हा अपॉनवाला सेकंद वर जाणार, इथं बनते न्यूटन इंटू सेकंड डिवायडेड बाय मीटर स्क्वेअर. ओके, लक्षात. तसे वेलॉसिटी ग्रेडियंटचं जे युनिट राहते ना ते पर सेकंद राहते सिम्पली. तर फोर्सचं युनिट काय, फोर्स अपॉन एरिया इंटू डी व्ही बाय डी एक्स. तर फोर्सचं न्यूटन, एरियाचं मीटर स्क्वेअर आणि डी व्ही बाय डी एक्सचं युनिट राहते पर सेकंद म्हणजे सेकंड इन्व्हर्स. सेकंड इन्व्हर्सचा सेकंद वर चालला जाते मायनस असल्यामुळे, तर ते साईडला न्यूटन्सच्या साईडला येऊन जाते. न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर असं याचं काय आहे एस आय युनिट. सो एस आय युनिट फॉर विस्कॉसिटी म्हणजे कोफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इज न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. आणि सी जी एसमध्ये याला पॉईज म्हणतात, POISE पॉईज. सो सी जी एस युनिट पॉईज आणि एस आय युनिट आहे न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. तर हे झालं आपलं कोफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. आणि वेलॉसिटी ग्रेडियंट इथं आपल्याला लागलं ते काय असते, तर इट इज द चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. म्हणजे जसं जसं डिस्टन्स कवर्ड होते फ्लुइडची स्पीड कमी होते आणि ही जी क्वांटिटी मेजर्ड केली जाते त्याला म्हणतात वेलॉसिटी ग्रेडियंट. सो रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स इज कॉल्ड वेलॉसिटी ग्रेडियंट. आणि ते दाखवण्यासाठी बघा इथं काही लेयर्स घेतलेले आहेत. हे स्टेशनरी लेयर आहे जी की थांबलेली आहे. त्याच्यानंतर ह्या वेगवेगळ्या लेयर्स आहेत. तर ही बघा लेयर जी आहे ही लेयर, हिची वेलॉसिटी सपोज V असेल आणि तिचं डिस्टन्स स्टेशनरीपासून x असेल, तर तिच्या वरची जी लेयर आहे तिचं डिस्टन्स आणखी थोडं जास्त म्हणजे x प्लस dx. आणि तिची वेलॉसिटी ही मिडल लेयर आहे तिची वेलॉसिटी V असेल तर त्याच्या नेक्स्ट लेयरची वेलॉसिटी थोडीशी कमी. ठीक आहे. आणि त्याच्या आधीची वेलॉसिटी पण, आता ही स्टेशनरी आहे म्हणतात हिची थोडी राहणार, हिची त्याच्यापेक्षा थोडी जास्त, हिची त्याच्याहून जास्त, हिची त्याच्याहून जास्त आणि हिची सगळ्यात जास्त. या लेयरचं तिचं डिस्टन्स x आहे तिची वेलॉसिटी V घेऊ. तिचं डिस्टन्स x प्लस dx आहे तिची वेलॉसिटी V प्लस dv. आणि हिचं डिस्टन्स x मायनस dx आहे तिची वेलॉसिटी V मायनस dv. तर जसं इथं लक्षात येतं तुमचं जसं जसं डिस्टन्स चेंज होत आहे स्टेशनरी लेअरपासून जसं जसं डिस्टन्स चेंज होत आहे तशी तशी स्पीड चेंज होत आहे. सो हे जे आहे चेंज इन स्पीड म्हणजे चेंज इन वेलॉसिटी विथ चेंज इन डिस्टन्स त्याला म्हणतात वेलॉसिटी ग्रेडियंट. त्यामुळे वेलॉसिटी ग्रेडियंटचा फॉर्म्युला आहे चेंज इन वेलॉसिटी अपॉन चेंज इन डिस्टन्स. आणि जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं वेलॉसिटी ग्रेडियंटचा फॉर्म्युला आहे चेंज इन वेलॉसिटी अपॉन चेंज इन डिस्टन्स. तर युनिट जर लागत असेल तर वेलॉसिटी युनिट असते मीटर पर सेकंद आणि डिस्टन्सचं मीटर. म्हणजे कसं होणार हे मीटर अपॉन मीटर इंटू सेकंद. हा मीटर पर सेकंडवाला सेकंड खाली येणार, मीटर काय होऊन जाते कॅन्सल. तर 1 अपॉन सेकंद, 1 अपॉन सेकंद म्हणजे सेकंड इनवर्स. सो वेलॉसिटीचं युनिट आहे सेकंड इनवर्स आणि डायमेन्शन होणार तर T-1. ठीक आहे.
सो हे आहे आपलं वेलॉसिटी ग्रेडियंट. ठीक आहे, मला असं वाटते समजले असतील तुम्हाला आजचे तिन्ही टॉपिक. आजचे 3 टॉपिक म्हणजे न्यूटन्स लॉ, म्हणजे पहिले तर व्हॉट इज विस्कॉसिटी, विस्कॉसिटी काय आहे, त्यानंतर विस्कॉसिटी जो फोर्स आहे विस्कस फोर्स तो कॅल्क्युलेट करण्यासाठी न्यूटन्स लॉ काय आहे. न्यूटन्स लॉ म्हणजे फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी ग्रेडियंट. आणि मग इक्वल करण्यासाठी त्याला नीटानी म्हणजे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीने काय करावं लागते, मल्टिप्लाय. तर F इक्वल टू बनून जाते नीटा इंटू एरिया इंटू dV/dx. त्यावरनं मग वेलॉसिटी ग्रेडियंट आणि वेलॉसिटीचा फॉर्म्युला, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचा फॉर्म्युला कॅल्क्युलेट केला आहे आपण. सो नीटाचा फॉर्म्युला म्हणजे विस्कॉसिटीचा फॉर्म्युला होऊन जाते फोर्स पर युनिट एरिया पर युनिट वेलॉसिटी ग्रेडियंट आणि युनिट न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. आणि वेलॉसिटी ग्रेडियंट काय आहे, तर इट इज द चेंज इन वेलॉसिटी विथ चेंज इन डिस्टन्स dV/dx. आणि त्याचं युनिट आहे सेकंड इन्व्हर्स. डायमेन्शन आहे T-1. याचे डायमेन्शन तुम्हाला काढता आलं पाहिजे. याचं डायमेन्शन काय होणार, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर आहे. ओके, सो न्यूटनचा आहे L1 M1 T-2 इंटू सेकंडचा आहे T1 आणि मीटर स्क्वेअरचा L2. तर फायनली 1मधनं 2 गेले, L-1 M1 आणि T प्लस मायनस मायनस तर T-1. L-1 M1 T-1 असं याचं म्हणणार डायमेन्शन. ओके, आणि याचं डायमेन्शन काय होणार, वेलॉसिटी ग्रेडियंटचं डायमेन्शन याचं फक्त T-1 L0 M0 T-1. सो डायमेन्शन लक्षात आलं असेल. न्यूटनचं L1 M1 T-2, सेकंद आहे तर T1 आणि मीटर स्क्वेअर आहे तर L2. 1मधनं 2 गेले -1 आणि हे प्लस मायनस मायनस आहेत, इथे मायनस होणार आहे. सॉरी मल्टिप्लिकेशन आहे तर ॲड होणार आहे. -2मध्ये +1 ॲड झाला तर परत प्लस मायनस मायनस 2मधनं 1 गेला 1 आणि बिगर नंबरचं साईन L-1 M1 T-1. ओके, समजलं असेल डायमेन्शन आणि युनिट आणि डेफिनेशन्स. सो उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया आपण व्हॉट इज स्टोक्स लॉ फॉर अगेन विस्कस फोर्स. विस्कस फोर्ससाठी स्टोक्सने काय फॉर्म्युला दिलेला आहे. 2 फॉर्म्युले आहेत, एक आहे न्यूटन्स फॉर्म्युला, एक आहे स्टोक्स फॉर्म्युला. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला. सो मी हा व्हिडिओ अपलोड करते तुमच्यासाठी. प्लीज याला बघा आणि अभ्यास करा.